सेवेला सुरुवात करण्याआधी अल्प असा परिहार देणे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। श्री रामनवमी निमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कोलवडी येथे आणि या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे। मी माझे परम भाग्य समजते आणि खऱ्या अर्थाने आज ज्यांचं सौजन्य आहे श्री गोरख पोपट पवार, श्री धनाजी मधुकर पवार, श्री वाल्मिक निवृत्ती पवार, श्री राजेंद्र बाळसो पवार, श्री सुनील अंकुश पवार आणि श्री शिवाजी दत्तात्रय पवार असं ज्यांचं सौजन्य आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी मला आमंत्रित केलं, बाबांचे परम स्नेही परम मित्र आदरणीय हरिभक्त परायण संतोषजी गायकवाड यांच्या माध्यमातून याच ठिकाणी मला येण्याचा योग अवसर प्राप्त झालेला आहे। आपल्या या प्रभागामध्ये पहिलीच कीर्तनरूपी सेवा आहे। माझ्या मते प्रवचन मांजरीमध्ये प्रवचन सेवा झाली होती, हा बरोबर, याच ठिकाणी आहेतच। प्रथम प्रवचन सेवा ही मांजरी याच ठिकाणी झाली होती आणि त्यानंतर आजची ही कीर्तनरूपी सेवा इथे येण्याचा योग अवसर मला प्राप्त झालेला आहे। आता थोडं रोज कार्यक्रम असल्यामुळे जरा आवाज बसलेला आहे, थोडंसं सांभाळून घ्या, कारण की दिवस रात्र गायनाचार्यांना गावं लागतं, कीर्तनकारांना गावं लागतं। कधी सिस्टीम चांगली असते तर कधी सिस्टीम चांगली नसते, सगळा खेळ सिस्टीमवरती असतो, पण आजची सिस्टीम अत्यंत सुंदर लागली दादा। जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार, या जोरदार टाळ्या तुमच्याकडे मला जोरात वाजू द्या। असो, सर्व गुरुजन मंडळींच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने मानाने अधिकाराने सर्व गुण संपन्न श्रेष्ठ श्रोते वर्ग आहे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला प्रारंभ करते। विठ्ठला विठ्ठला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा आहे, त्याचा थोडासा इफेक्ट द्या। अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा आहे। तुकोबार या अभंगामध्ये प्रतिपादन करतात, वर्णन करतात भगवान परमात्म्याचे सर्वस्व वर्णन तुकोबार तुम्हाला समजावून सांगतात। तो भगवान परमात्मा कसा आहे, देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी। तो भगवान परमात्मा इतका जाणता आहे, संपूर्ण पृथ्वी तलावरती त्याची सत्ता आहे। इथपर्यंत नाही बरं का, तो भगवान परमात्म्याची सत्ता तर पृथ्वी तलावरती आहे, संपूर्ण पृथ्वी तल जर तो चालवत असेल तर त्याचा स्वभाव कसा आहे, देव चतुरा जाणोनी अंतर वर्तत असे। तो भगवान परमात्मा इतका चतुर आहे की प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामधलं न सांगता जाणून घेणारा तो भगवान परमात्मा आहे। आणि तुकोबार आहे म्हणतात तो भगवान परमात्मा निराळा देखील आहे। अशा पद्धतीने देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे। सगळ्यात आगळा वेगळा जर तो भगवान परमात्मा असेल, सगळ्या गोष्टीपासून जो अलिप्त असेल तो माझा भगवान परमात्मा आहे। गोड असं तुकोबारांनी या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेले की तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी निश्चित काय करतो, त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा आहे, त्या पृथ्वी तलावरती त्या भगवान परमात्म्याची सत्ता कशी आहे। विठ्ठला विठ्ठला तो भगवान परमात्मा प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामधलं न सांगता जाणत असतो। आज आपण याच ठिकाणी जमलेलो आहात, सप्ताहाचं कारण एकच आहे, श्री रामनवमी निमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह। तर बघा, भगवान परमात्म्याचा स्वभाव जर ओळखायचा असेल ना तर खऱ्या अर्थाने अंतःकरणामध्ये आधी भक्तिभाव निर्माण झाला पाहिजे। भक्तिभाव निर्माण होण्यासाठी आधी संतांना आपलंसं केलं पाहिजे आणि संतांना आपलंसं करण्याआधी भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये आलं पाहिजे। ही साखळी परमार्थाची आहे। मग त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा आहे, त्या भगवंतानेच त्याच्या भगवंताची भक्ती करावी, त्या भगवंतानेच त्याच्या भगवंताची सेवा करावी असा जर भक्त कोण असेल आणि आपण त्याला भगवंत म्हणून पुजतो ते म्हणजे हनुमंतराय आहे। हनुमंत सीता मातेने फक्त मोत्यांचा हार द्यावा, हार दिल्यानंतर एक मणी फोडून पाहावा, प्रत्युत्तर करावं। सीता मातेने सांगावं की मी तुम्हाला इतका सुंदर मोत्यांचा हार दिला, तो तुम्ही फोडताय का, त्याचं कारण काय आहे, तर सांगावं याच्यामध्ये पाहतोय माझा राम आहे का, कारण जिथे माझा राम नाही तिथं माझं काही काम नाही।